Hello, hello. This is the My Artifact episode number 1697. आजची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019. आता वाजले रात्रीचे 1:31. आणि मला आज खूप भीती वाटून राहिली. I don't know why, but I'm kind of very scared. Yes. म्हणजे असं वाटत आहे की साला स्केअर्ड कशामुळे? म्हणजे भीती वाटत आहे ते कशामुळे वाटत आहे? भीती वाटत आहे अशामुळे की साला मला असं फील होऊन राहिलंय का राईट नाऊ वन वर्ल्ड वन नेशन जे पॉलिसी आहे याच्याबद्दल मी रिसेंटली खूप थिंक करून राहिलोय, खूप विचार करून राहिलोय. अनफॉर्च्युनेटली खूप जास्त. यस. म्हणजे कसं आहे की मला एवढं माहित आहे की मी माझ्या लाईफमध्ये एक फिल्म मेकर बनायचं आहे. या बट त्याच्यानंतर मला अशी व्यक्ती बनायचं आहे, म्हणजे व्यक्ती बनायचं आहे का नाही मलाच माहित नाही. बट त्याचे जे हॅल्युसिनेशन आहे ना ते कंटिन्युअस माझ्या डोक्यामध्ये चालू राहतात. या आणि मी नेहमी वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी बद्दल विचार करत राहतो. नेहमी, एव्हरी टाइम. आज मी होल जर्नीमध्ये वर्धा टू नागपूर कंटिन्यू मी इव्हन सकाळी उठलो तर प्रेस करताना गाणे पण नाही ऐकून राहिलो. मी स्टडी ऐकूचे व्हिडिओ ऐकून राहिलो आणि त्याच्यानंतर असं थोडंसं वाटलं की त्याला थोडंसं बोलावं, कारण काइंड ऑफ लाईक अ रिअली थिंग्स आर गोइंग ऑन. म्हणजे माझ्या हातमध्ये गोष्टी होऊ राहिल्या. ओके. आणि मला असं वाटते की आपण जोपर्यंत, आणि हे सांगू, हे विचार तर मला डोक्यामध्ये येऊन तर राहिले. ओके, ठीक आहे. पण सलाम, माझ्यापाशी इथे 2 टाइमचं खाणं किंवा मी 6 महिन्यांनी कुठे राहीन, का मला समज जर एक फिल्म मेकर बनायचं आहे तर मी हेच बनतो की नाही हे मला नाही माहित. या म्हणजे स्वप्न तर मी एवढे मोठे पाहून राहिलो की इट वॉज लाईक इतके मोठे स्वप्न तर आजपर्यंत कोणत्या ह्युमन काइंडनी पण नाही बघितले असेल जे मी बघून राहिलोय, असं मला वाटतंय. या म्हणजे लोकांना का बनायचं आहे, समजा त्याचं स्वप्न त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते विचार करतील की मी एक इंजिनियर बनीन, किंवा मी एक डॉक्टर बनीन, किंवा मी एक फिल्म स्टार बनीन, वगैरे वगैरे. मी तर काहीतरी अजीबच विचार करून राहिलो की मी एक प्रकारे लोकांचा मसीहा बनीन. पूर्ण दुनिया चेंज करून टाकेन मीच. का नाही पॉसिबल होऊ शकत सांग? का नाही पॉसिबल होऊ शकत? अरे हो, पॉसिबल होऊ शकते, बट मलाच काय येतात यार? माझ्याच मागे काऊन असे लागून आहे? म्हणजे व्हाय मी? हे स्वप्न दुसऱ्याला कोणाला तरी दाखव जो लायबल आहे. मी तर मला त्याचं ग्रॅज्युएशन पण नाही यार. मग मला अशा प्रकारचे स्वप्न का पडतात? कारण सांगू प्रॉब्लेम काय याचा? मला प्रॉब्लेम का होऊन राहिला? कारण मला अजून एक टार्गेट दिसते का मला हे पण टार्गेट अचीव्ह करायचं आहे. आणि कसं आहे की समजा जर मला ते टार्गेट दिलं का मग मी त्या टार्गेटला एक प्रकारे फोकस करण्यासाठी मग त्याच्याबद्दल स्टडी करतो, त्याला जाणून घेतो, त्याला कशाप्रमाणे करायचं याचा प्रयत्न करतो. आणि दॅट इज कारण नाही का, समजा जर माझ्या डोक्यामध्ये विचार आला तर मी असं फारसा विचारच करत नाही, त्याच्याबद्दल प्रॉपर स्टडी करतो मग की मला कसं करायचंय, त्या गोष्टी कशाप्रमाणे त्याला हँडल आउट करायचं आहे, कशाप्रमाणे ते टार्गेट हिट करायचं आहे, हे सगळा विचार करतो यार. आणि
काय की कधी-कधी टार्गेट समजा छोटं असेल तर इट्स लाइक अ फिल्म मेकर बनवायचं आहे, मला फिल्म बनवायची आहे. ओके ठीक आहे. मी विचार करतो, फिल्म कशी, स्क्रिप्ट कशी, त्याच्यामध्ये मी पुढे डिझाइन करतो आणि त्याच्यानंतर मग डोक्यामध्येच त्याला फिल्ममध्ये चालवतो. आणि ते काफी जबरदस्त राहते. बट हे वन वर्ल्ड, वन नेशन पॉलिसी म्हणजे म्हणजे ते बहुतच जास्त झालं यार. येस. पण एक टाइम विचार कर ना, का हे खरंच पॉसिबल होऊ शकत नाही का? तू करू शकत नाही का हे गोष्ट सांग? वेल, टू बी ऑनेस्ट आय डोंट नो. राइट नाऊ खरंच आय डोंट नो. मला खरंच माहित नाही. समज जर माझ्या डोक्यामध्ये असे विचार कंटिन्यू सुरू राहत आहे, तर राइट नाऊ मलाच नाही माहिती आहे मला का करायचं इथे या सिच्युएशनच्या वेळेस. कारण कधी-कधी असं वाटते की जस्ट आपण विचार करणं सोडून देऊ. म्हणजे कसं आहे की पिण्यासाठी पाणी नाही आणि आपण विचार करून राहिलो की आपल्याला केक खायला भेटेल. या सो अशाप्रमाणे आहे. सो आय डोंट नो. बहुत थकलो यार वाटून राहिलं आज. Right now, this is it. This is the end. Let me sleep. This is the My Artifact episode number 1697. Right now, we are at Nagpur, Maharashtra. Thank you.